जाए वह यदि मर भी जाए तो भी जिएगा। प्रार्थना करो आपण. सर्वशक्तिमान प्रभू येशू, महान गौरवशाली पिता, धन्यवाद राजा सुंदरशा समयासाठी प्रभू. तुझ्या पवित्र भवनात आम्हा प्रत्येकाला तू एकत्रित केलंस राजा. धन्यवाद प्रभू. तुझी दया, तुझी कृपा प्रभू, आजचा दिवस आम्ही बघू शकलो राजा. होय प्रभू, खरोखर या वचनाला तू आशीर्वादित कर राजा. प्रभू, हे वचन प्रत्येकाच्या हृदयात जाऊन कार्य करू दे राजा. इथे जमलेल्या प्रत्येकाला हे वचन समजण्यास प्रभू त्यांचे मन, हृदय, बुद्धी खोल राजा. आणि हे वचन जाऊन राजा 30 गुणा 60 गुणा 100 गुणा फळामध्ये अशी तुला विनंती करतो. माझा ताबा तू जे मी शून्यवत आहे राजा. माझ्याकडे तू बात कर प्रभू. होय प्रभू, इथून पुढची वेळ तुझ्या हातात सोडतो राजा. सगळ्यांना आशीर्वादित करतो. छोटीशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामात. आमेन. खाली बसवा. प्रेज लॉर्ड सगळ्यांना. हा दिवस कोणाचा आहे? उल्हास व आनंद करू. बरोबर. सगळ्यांचे चेहरे आळसलेले वाटतात. आळसलेले म्हणजे आलसी असतो ना. बोर बोर झाल्यासारखं प्रत्येकाला वाटतं. बरोबर. आजचा दिवस कुठला आहे? रिझर्वेशन डे. ईस्टर संडे. ईस्टर संडे हे नाव लावलं गेलेलं आहे. ऍक्च्युअली रिझर्वेशन डे म्हणजे काय? पुनरुत्थानाचा दिवस. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस. त्या दिवशी येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला, तो दिवस हा मानला जातो. बरोबर. पण येशू ख्रिस्त आपल्यासाठी जिवंत झालेले आहे ऑलरेडी. आज प्रत्येक जण एकमेकाला मेसेज पाठवतात, येशू उठला आहे, येशू उठला आहे. बरोबर. प्रत्येक जण बोलतात, पण येशू तर पूर्वीच उठलेला आहे. आज नाही उठला, तो पूर्वीच उठलेला आहे. हा विश्वास आपण आपल्या मनात ठेवला पाहिजे की नाही, माझा येशू जिवंत आहे आणि तो सदा सर्व काळ असणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो हे कसं आहे, न बदलणारा परमेश्वर आहे. तर तसं परमेश्वराचे आपण लेकरे आहोत. आपला परमेश्वर आज उठलेला नाहीये, तो पूर्वीच उठलेला आहे. बरोबर. म्हणून हा रिझरेक्शन डे च्या निमित्ताने आपण प्रार्थना ठेवलेली आहे. परमेश्वराचे वचन खूप काही गोष्टी सांगून जातात, पण आपले कान आपण त्या वचनाकडे लावत नाही आणि कानाच्या द्वारे ते वचन आपल्या आत जात नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते वचन आपल्याला कळत नाही. पण वचन सांगतं की जसं येशू ख्रिस्त उठलेला आहे तसं तुम्हालाही परमेश्वरामध्ये उठायचं आहे. ज्या वेळेस येशू ख्रिस्त घ्यायला येईल त्यावेळेस तो तुम्हाला असंच घेऊन जाईल आणि तुमचं शरीर महिमामध्ये बदलेल. बरोबर. पण तोपर्यंत आपण असू नसो, ठीक आहे. जर नसलो तर असं काम आपल्याला करायचंय की आपल्याला विश्वास पाहिजे, मी जरी नसलो तरी परमेश्वराच्या समयी मी उठून उभा राहील आणि मी त्या रिझर्वेशन डेला बघेल आणि मी परमेश्वरासोबत चालला जाईल. बरोबर. आणि जर आपण असू तर आपली इतकी तयारी पाहिजे की आपण आतुरतेने वाट बघितली. प्रभू तुम्हाला घ्यायला येणार आहेस, कधी येणार आहे मला माहित नाही, पण तुम्हाला घ्यायला येणार ते पण लवकर येणार आहेस. आपली तयारी काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचा. म्हणून वचन सांगतंय योहानमध्ये की पुनरुत्थान व जीवन मी आहे. येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान व जीवन मी आहे. बरोबर. मग आपल्याला जीवनाकडे जायचंय. जर आपण जीवनाकडे जातोय तर पुनरुत्थानाच्या वेळेस आपण जिवंत राहू. जर आपण मरणाकडे जातोय तर पुनरुत्थानाच्या वेळेस पण आपण मेलेले असे राहू. कारण की त्यावेळेस पुनरुत्थान होईल, त्यावेळेस रॅप्चर होईल आणि जे
जीवनाकडे नाही गेलेले ते तिथेच राहतील, पण जे जीवनाच्या दिशेने जातील ते त्या दिवशी तयार असतील. परमेश्वर म्हणतो छोटी मंडळी उत्तम मंडळी, बरोबर. कारण की तुम्ही बघा, एखादं काम तुम्ही जर करत असाल, तुम्ही जर जास्त क्वांटिटी मध्ये करताय तर शक्यता आहे ते काम बिघडण्याची, बरोबर. पण तुम्ही जर थोड्या क्वांटिटी मध्ये करताय तर ते काम एकदम उत्कृष्ट होतं, एकदम चांगल्या दर्जाचे क्वालिटी वाला काम ते होतं, बरोबर. तसं परमेश्वर म्हणतो की छोटी मंडळी उत्तम मंडळी, जास्त लोक नको आहेत, पण जेवढे आहेत तेवढे तुम्ही आत्म्याने आणि अग्नीने असे तयार असलेले असतात. परमेश्वर ज्या समोर येतो त्या समोर तुम्हाला तो आवाज देईल, तर तुम्ही उठून उभे राहिले पाहिजे, बरोबर. कारण की परमेश्वरचं वचन सांगतंय 10 कुमाराचा तो दाखला देतो, 5 शहाण्या 5 मूर्ख. शहाण्यांकडे तेल होतं, मूर्खांकडे पण तेल होतं, बरोबर. पण कालांतराने मूर्खांचं तेल संपलं का? कारण की ते तेल रिफिल करत नव्हते, ते भरत नव्हते. आणि शहाण्या कुमाऱ्या काय करायच्या? रोज तेल भरायच्या. म्हणजे काय की नित्य प्रार्थना करायची, नित्य रोज दररोज आपण परमेश्वराकडे विनंती केली पाहिजे, मग आपला आत्मा वाढत जाईल. तेव्हा म्हणतो तुम्ही आत्म्यामध्ये बलवंत व्हा, शरीरामध्ये बलवंत होऊ नका. शरीरामध्ये बलवंत होऊन काय करायचं? रसलिंग मध्ये जायचंय, खली बनायचंय, नाही ना. एक वेळ दाविदाप्रमाणे तुम्ही झाला तरी चालेल नाटा, पण आत्म्याने उंच, एकदम आत्म्याने स्ट्रॉंग असं आपल्याला व्हायचंय. परमेश्वराचं वचन सांगतं की मी जीवन आहे, मी पुनरुत्थान आहे. जो जीवनावरती विश्वास ठेवतो तो पुनरुत्थानाच्या दिवशी उठवला जाईल, तो घेतला जाईल, बरोबर. आज आपल्याला विश्वास ठेवायचा, आपला परमेश्वर पूर्वीच जिवंत झालेला आहे, आज नाही झालेला आहे, बरोबर. तर वचनाकडे आपण वळू थोडं. त्याच्या आधी जे मंडळींनी प्रार्थना केलेली आहे, आणि मला विश्वास आहे की ब्रदर विलियम यांना परमेश्वर लवकरात लवकर बरा करेल, आणि इतर आपल्या मंडळीतील ज्या आजारी आहेत त्या सगळ्यांना प्रभूने ऑलमोस्ट आरोग्य दिलेलं आहे, ठीक आहे. आणि जो ज्यांचे प्रवास वगैरे आहेत प्रभू सुखरूप केलेले आणि करेल, दोन्ही गोष्ट बोलतो, ठीक आहे. तर इथून पुढे परमेश्वर आपला आणखीन सुंदररित्या चला, आता जो चालवतोय त्याचा अनुभव सगळे प्रत्येक जण घेत आहेत, बरोबर. तर पुढे आणखीन चांगल्यारीत्या प्रभू आपल्याला चालवेल. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडंसं गरमीमुळे तुम्हाला त्रास होईल, पण परमेश्वरासाठी तो त्रास आपल्याला सहन करायचा. ज्यावेळेस मनुष्य त्याच्या म्हणजे पॅशनकडे असे जातो त्यावेळेस त्याला कुठल्या गोष्टीची भान नसते. म्हणजे त्याची आवड आहे म्हणा, किंवा त्याची आवडती एखादी गोष्ट आहे ती मिळवण्याकडे तो जातो, त्यावेळेस त्याला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची भान राहत नाही. का? कारण की त्याच्या समोर त्याची आवडती गोष्ट आहे, त्याचा उद्देश आहे, आणि त्या उद्देशाला मिळवण्याचा प्रयत्न तो करत असतो. तसं आज आपला उद्देश प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे. तर मग आपल्याला गरमी आणि टाइम या दोन गोष्टी बघायच्या नाही. गरमी आणि टाइम जर बघितला तर मग आपण तिकडे जाऊ शकत नाही. प्रभू आपल्याला चालवतोय, त्याचा पुरावा आणखीन काय पाहिजे? तुम्ही आज इकडे आहात हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, बरोबर. काय तुम्ही आज इकडे आहात हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. काही लोक हा दिवस बघू शकले नाही, पण आपण प्रभूमध्ये जिवंत आहोत. ब्रदरने सांगितलं जर 120 वर्ष आपल्याला मिळाले तर संपूर्ण जग हलवून टाकू. आमेन. एवढं सामर्थ्य, एवढा पॅशन, एवढा पॉवर आपल्यामध्ये येईल ज्यावेळेस आपल्याला प्रभू परमिट करेल की तुम्ही जा, माझं नाव प्रचार करा. खूप महान कार्य. आणि तुम्ही बघा, अनुभव घेऊन बघा. तुम्ही जा प्रार्थनेला, प्रार्थना करा आणि बघा परमेश्वर तुम्हाला अशी शक्ती देतो, त्या शक्तीच्या द्वारे तुम्ही काही करू शकता देवामध्ये. आपण वचनाकडे जाऊ, वाचू पुन्हा 11:25. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. विश्वास, हे तू खरे मानतेस का? जो विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही, आणि जो मेलेला आहे तो जिवंत होईल. कारण की पुनरुत्थान आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे, बरोबर. मग आपल्याला विश्वास आहे का येशू ख्रिस्तावरती?
जरी प्रभूचं वचन सांगतं की तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट ठरवलेली असते, बरोबर, ती पूर्वीपासून ठरवलेली असते आणि ती होणं गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हटला की शास्त्रलेख पूर्ण होणं गरजेचं आहे. शास्त्रलेखामध्ये लिहिलं होतं की मनुष्याच्या पुत्राने यावं आणि त्या वधस्तंभावरती खेळावं. का? कारण की तुम्हा आम्हा सगळ्यांचे पाप तिथे क्षमा केले जातील. म्हणजे शास्त्रलेख असल्यामुळे त्या शास्त्रलेखाला येशू ख्रिस्त बदलू शकला नाही. जर बदललं असतं तर आपल्याला पाप क्षमा मिळाली नसती, बरोबर. मग त्या शास्त्रलेखाप्रमाणे येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती जाऊन आपलं मौल्यवान रक्त सांडून आपल्या प्रत्येकाला त्याने पापातून बाहेर काढलं. त्याच प्रकारे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टी लिखित आहेत. त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आणि परमेश्वर त्या गोष्टी घडवणार. तर आज आपण आहोत, पण इनकेस जर उद्या आपण जर नसलो तर आपल्यामध्ये आज तो विश्वास पाहिजे की देवा जर मी उद्या नसलो तरी पण मी इतका स्वतःला तयार करून आजच की मी उद्या तुझ्या आगमनात जाईल. उद्याचा वेळ नाही आपल्याकडे, आजचा दिवस आहे. जो क्षण तुम्ही जगताय तो क्षण तुमच्याकडे आहे, पुढचा क्षण तुमच्याकडे नाहीये. मग या क्षणाला तुम्ही मजबूत बनवा, असं बलवान बनवा की तुम्ही त्या देवाच्या आगमनाच्या दिवशी उठवले जाल. कारण की लिहिलेलं आहे जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत ते सर्वप्रथम उठवले जातील. मग जर आपण ख्रिस्तामध्ये झोपीच नाही गेलो मग कसं काय उठणार? नाही होत. पण ते का उठतील? परमेश्वरासोबत वरती जाण्यास, बरोबर, रॅप्चर मध्ये ते जाण्यास ते उठतील. पण जे नाही झोपी गेलेत त्यांचं काय? ते नाही उठणार. ते न्यायाच्या दिवशी उठतील, बरोबर. पण परमेश्वर म्हणतो रॅप्चरच्या दिवशी तुम्हाला घेऊन जाईल. तर आज आपल्याला वचन बघायचंय. येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला, त्याला मारलं, क्रूसावरती टांगलं आणि 2 दिवस 3 दिवस संपूर्ण तो कुठे होता? पृथ्वीच्या पोटात होता. जसं योना माशाच्या पोटात होता 3 दिवस 3 रात्र, तसं येशू ख्रिस्त 3 दिवस 3 रात्र पृथ्वीच्या पोटात होता. का होता? कारण की जे संत तिथे अडकले होते त्याने तो उपदेश देऊन त्यांना तिथून मुक्त केलं आणि त्यांना सुखलोकामध्ये ठेवलं, बरोबर. तसं परमेश्वर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि त्याने सगळ्यांना दर्शन दिलं. सगळ्यांना दर्शन दिलं. कधी जिवंत झाला? तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आता आपण थोडस याच्यावरती लक्ष देऊ. मत्ती याचा 27 अध्याय 63 27:63 मॅथ्यू 27:63 27:63. हाँ हमें स्मरण है कि हाँ उस भरमाने वाले ने जब वह जीवित था हाँ कहा था हाँ मैं 3 दिन के बाद जी उठूंगा. बघा, जे शास्त्री परुषी लोक होते, ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्यांना बोलला त्यावेळेस त्यांना विश्वास नव्हता येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठेल. पण ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती खेळला गेला, मारल्या गेला, त्याच्यानंतर त्यांच्या मनात ती गोष्ट आली की ते पिलातकडे जाऊन म्हणायला लागले की महाराज, त्या ठगाने सांगितलं होतं, म्हणजे कोण? तो फसवणारा, येशू ख्रिस्ताला फसवणारा असं एक नाव दिलं गेलं, बरोबर. आज लोकही तुम्हाला नाव ठेवतील, लोक तुम्हाला ठग म्हणतील, लोक तुम्हाला खोटारडा म्हणतील, लोक तुम्हाला वेडं म्हणतील, लोक प्रत्येक प्रकारच्या तुम्हाला गोष्टी म्हणतील. का? कारण की तुम्ही जगापासून वेगळे केलेले आहात. तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळं पण आहे, तुमच्यामध्ये परमेश्वराचं वेगळं पण आहे, म्हणून लोक तुम्हाला नाव ठेवतील. आणि तो परुषी, तो सदुसी काय म्हणतो? त्या ठगाने सांगितलं होतं की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होईल. म्हणजे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. विचार करा, त्यांनी विश्वास तर ठेवला नव्हता सुरुवातीला, पण नंतर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की तो तिसऱ्या दिवशी उठणार होता. आम्हाला काय तिथे पहारा ठेवायचा आहे, आम्हाला पहारा ठेवायचा आहे. जर तो उठला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आम्ही अधिक समस्यांमध्ये अडकू. असं तो तिथं सदुसी परिस्थिती लोक पिलाताला बोलतायत. येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठणार आहे याची जाणीव त्यांच्या मनात झाली. का झाली? कारण की परमेश्वराने ती जाणीव त्यांच्या मनामध्ये करून दिली की होय. कारण पहिले तर कोणी विश्वास ठेवत नव्हता.
तो म्हटला की मी परमेश्वराचा पुत्र आहे, त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही. तो म्हटला, त्याला लोक बोलायला लागले की तू यहुद्यांचा राजा आहे, तरी कोणी विश्वास केला नाही. पण मेल्याच्या नंतर त्यांना कुठेतरी जाणवलं की हा खरोखर देवाचा मनुष्य होता, हा खरोखर देवाचा पुत्र होता. म्हणून ते लोक जाऊन तिला म्हटले की तिसऱ्या दिवशी तो उठणार आहे, असं तो बोलला होता. तर आम्हाला इथे पहारेकरी नेमायचे आहे. बरोबर. येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशीच उठेल हे पहिलेच ठरलं होतं. बरोबर. जुन्या करारापासून नवीन करारामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये गेलेलं आहे की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठेल. का उठेल? कारण की चौथ्या दिवशी शरीर खराब व्हायला लागते, 72 तासांनी बॉडी फुगायला लागते, रक्ताचा केस येतो नाकातून तोंडातून, आणि माणूस हळूहळू करून 5व्या-6व्या दिवसाचा कलर बदलतो. 8व्या दिवसापर्यंत तो हिरवा पिवळा असं सगळं होतो. तिसऱ्या दिवसानंतर चौथ्या दिवशी तो सडायला लागतो. पण येशू ख्रिस्त काय म्हटला की मी तिसऱ्या दिवशी उठेल. कधी उठेल? तिसऱ्या दिवशी. म्हणजे ते शरीर कसं असेल? ताजं असेल, सडलेलं नसेल. बरोबर. म्हणून वचन सांगतं की त्या सदुसीने सांगितलं की तू तिसऱ्या दिवशी उठेल, हा आम्हाला बोलला होता. त्याचं कारण हेच आहे की ते शरीर त्याला फ्रेश ठेवायचं होतं, कारण की त्याला पुन्हा जिवंत व्हायचं होतं. म्हणून तिसरा दिवस त्याने निवडला आणि तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त पुनरुत्थानामध्ये आला. बरोबर. आता हेच वचन जर आपण बघितलं तर जसं लाजर ज्या वेळेस तो मरतो आणि त्याची बहीण मार्था आणि मरियम या दोघी रडत असतात, येशू ख्रिस्ताला कळतं. येशू ख्रिस्त जातो तिकडे आणि बघतो सगळं काही. तर ती काय म्हणते की प्रभू, त्याला मरून किती दिवस झाले? 4 दिवस झालेले आहेत, आणि आता त्यातून काय येत असेल? बरोबर. त्या वर्षाला आपण वाचू योहान याचा 11 ते 39 वचन. योहान 11:39. जॉन 11:39. काय सांगतो वचन? की त्याला मरून 4 दिवस झालेले आहेत. आता काय येत असेल? घाण येत असेल, दुर्गंध येत असेल, वास येत असेल. बरोबर. म्हणजे वास कधी येतो? शरीर सडायला, एखादी वस्तू सडायला लागली त्यावेळेस त्याचा दुर्गंध येतो. बरोबर. मग आता इथं चौथ्या दिवशी शरीर सडायला लागतंय, पण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कधी झालं? तिसऱ्या दिवशी झालं. म्हणजे त्याचं शरीर सडलं नव्हतं. का? कारण की जुन्या करारामध्ये कुठेतरी लिहिलं की तुला मी पुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. बरोबर. म्हणून नवीन करारामध्ये ती गोष्ट पूर्ण झालेली आहे, कारण की जुना करार भविष्यवाणी, नवीन करार त्याचं फुलफिलमेंट आहे. आणि नवीन करार सांगतं की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला तर त्याला पुजण्याचा अनुभव आला नाही. आता आपण याच्यात बघू स्तोत्रसंहिता 16:10. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? स्तोत्रसंहिता 16:10. 16:10. क्योंकि तू मेरे प्राण को लोक में नहीं छोड़ेगा, न अपने पवित्र भक्त को सड़ने देगा. क्या सांगते वचन? की तू माझ्या प्राणाला अधोलोकात सोडणार नाही आणि पवित्र भक्तास सडण्याचा अनुभव येऊ देणार नाही. बरोबर. आता सडण्याचा अनुभव आला इथे? नाही आला, कारण की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. बरोबर. चौथा दिवस असता तर शरीर सडायची सुरुवात झाली असते, पण इथे तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त जिवंत झाला. पण जो लाजर 4 दिवस मेलेला होता, त्याच्या शरीरातून दुर्गंधही येत असेल, त्या लाजराला पण येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. तर तो परमेश्वर काही करू शकतो, असा तो महान परमेश्वर आहे. बरोबर. तर आपल्याला त्या परमेश्वरवरती विश्वास ठेवायचा आहे. आपण कोणतं जीवन जगतोय, आपण कुठल्या गोष्टी करतोय. जर आपल्याला खरोखर परमेश्वराच्या राज्यात जायचं आहे तर त्याच्या पुनरुत्थानावरती विश्वास ठेवायचा आहे की देवा, तू आमच्यासाठी मेला गेला, तू आमच्यासाठी जिवंत झाला. किती जण मानतात की खरोखर माझ्या बापांसाठी येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेला? मानतात सगळेजण. बरोबर. मग
तो त्या वधस्तंभावरती जाऊन त्याने आपल्याला जीवन दिलं, स्वतः मरण स्वीकार केलं, पण नंतर त्याने आपल्याला एक दाखला दिला की जसा मी जिवंत झालो आहे तसं शेवटच्या समयात तुम्ही पण जिवंत व्हाल. तुम्ही रॅप्चर मध्ये जाल, तुमचा पुनरुत्थान होईल, महिमाचं शरीर तुम्हाला मिळेल. बरोबर, या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय, पण ते मिळणं, त्याला मिळवणं सोपी गोष्ट नाहीये. परमेश्वराचं राज्य, परमेश्वराचा त्या पुनरुत्थानाला हासिल करणं, मिळवणं एकदम सोपी गोष्ट नाहीये. त्याला खूप त्याग आहे, त्याला खूप संकटाला समोर जायचंय. तुम्हाला परमेश्वराच्या वचनावरती तुम्हाला चालायचंय. परमेश्वराच्या वचनावर चालणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला अचानक अशा प्रॉब्लेम्स येतील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. का? कारण की तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही उपवास करताय, म्हणून तुम्हाला काय होईल? त्रास होईल. सैतानाला माहित आहे की उपवास करून तुम्ही स्वतःला शुद्ध करताय. उपवासाच्या द्वारे परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल, तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढाल आणि कोणाच्या कामाला कमी कराल? सैतानाच्या. म्हणून तो सैतान काय करेल? नेमकं त्याच वेळेस तुम्हाला त्रास देईल, तुम्हाला आजारी पाडेल, तुम्हाला झोप सोडेल, तुम्हाला अनेक प्रकारचा त्रास देईल. प्रत्येक गोष्टी तो करेल जेवढं शक्य असेल तेवढं. पण याला जर आपण सावरून परमेश्वराच्या मार्गात उभे राहिलो स्थिरपणे, तर शेवटपर्यंत आपण टिकतो. आपण कधीच डगमगणार नाही. कारण की वचन सांगते की शेवटच्या समयाला विश्वासी पण डगमगतील. मग अशा काही गोष्टी घडतील की आपण पण विचार करू, अरे हा हे सत्य आहे, हे असेल, मग तिथेच आपण डगमगणार. सत्य फक्त एवढंच आहे की येशू ख्रिस्त तुमच्या आमच्या अपराधांसाठी त्या वधस्तंभावरती खेळला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि तो म्हणाला की मी तुम्हाला घ्यायला पुन्हा येणार आहे. आणि तो म्हणतो की तुमचं हे घर स्वदेश नाहीये, तुमचा स्वदेश कुठे आहे? स्वर्गात आहे. बरोबर. मग आपलं घर जर स्वर्गात आहे तर आपलं चित्त, आपलं लक्ष कुठे लागलं पाहिजे? स्वर्गाकडे. पण आपलं चित्त, आपलं लक्ष कुठे लागतं? या घराकडे. आपण विचार करतो की घरी कधी जाईल, शांती कधी मिळेल, झोपेल कधी मी घरात जाऊन. म्हणजे आपल्या घरात गेले की आपल्याला एक सुकून मिळतो, म्हणजे आपल्याला एक प्रसन्नता मिळते. बरोबर. तेच आपण शेजाऱ्या शहरात जाऊन बसलो तर आपल्याला मिळेल का शांती? आपण आपल्या जगीत घराविषयी एवढे विचारपूर्वक आहोत, तर जे आपलं आत्मिक घर आहे, जे स्वर्गात घर आहे, जे आपलं खरं घर आहे, त्या घरासाठी दिवसातून एक वेळेस पण आपण विचार करत नाही. दिवसातून एकदा सुद्धा आपण त्याची आठवण करत नाही की होय प्रभू, तू माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती गेलाय, तू आम्हाला घ्यायला येणार आहेस. पण खरंच आम्ही तयार आहोत का? आम्ही तयारच नाही. आम्ही तर दुनियाच्या गोष्टीमध्येच गुरफटलो आहोत. मग तयार कधी होणार? तयार होणं खूप गरजेचं आहे. नुसतं गुड फ्रायडे, इस्टर संडे, नाताळ, नवीन वर्ष आलं गेलं संपला विषय, फायदा नाही. परमेश्वरासाठी तुम्हाला प्रतिदिवस मरायचंय, परमेश्वर प्रतिदिवस तुम्हाला जगायचंय. परमेश्वर म्हणतो की जो माझ्या पाठी येऊ इच्छितो त्याने आपला क्रूस उचलावा आणि चालावा. क्रूस उचला म्हणजे काय? साधी गोष्ट आहे, उचलला, घेतला, खाल्लं ते चालला. तसं नाही. तुम्हाला सगळ्या समस्याला तुमच्यावरती घ्यायचंय, इतरांच्या दुःखाला तुमच्यावरती घ्यायचंय, इतरांच्या प्रॉब्लेम्सला तुमच्यावरती घ्यायचंय आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. तुम्हाला खूप कमी आहेत जे दुसऱ्यांचं ओझं वाहतात. जर आपण दुसऱ्यांचं ओझं वाहिलं तर परमेश्वर आपलं ओझं हलकं करेल. कारण की येशू ख्रिस्ताने कुणाचं ओझं वाहिलं? आपल्या सगळ्यांचं ओझं. त्याला काय आवश्यकता नव्हती, पण तरी देखील आपल्या सगळ्यांचं ओझं त्याने वाहिलं. मग आपलं पण कर्तव्य बनतं, नाही मी सगळ्यांचं, पण मी माझ्या एका परिवाराचं तर ओझं वाहील. कोणासाठी मला जर आली विनंती मिळेल, प्रार्थना करेल, मी तो क्रूस उचलून चालेल. पण आपण त्या गोष्टी करत नाही. आपल्या जीवनामध्ये परमेश्वरच्या गोष्टी फार म्हणजे फार कमी आहेत. आपण देवापासून खूप लांब चाललो आहोत. कारण की आपल्यामध्ये काय आहे? टेक्नॉलॉजी आहे, आपल्यामध्ये जगिक फॅशन्स आहेत, आपल्यामध्ये जगिक गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय करत चाललोय? अडकत चाललोय. नवीन नवीन गोष्टी येते, आपण त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट देतो. अरे ही कशी आहे, ती कशी आहे गोष्ट, बरोबर. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि त्याच्याद्वारे आपण काय करतो? परमेश्वरकडे दुर्लक्ष करतोय.
पण ज्या परमेश्वराने आपल्यासाठी त्याग केला, जो आपल्यासाठी मेला, त्या परमेश्वराने आपण काय करतो? काहीच करतो. शुक्रवारी आपण बघितलं की येशू ख्रिस्त क्रूसावरती दिला, बरोबर, त्याला मारण्यात आला, हा संदेश आपण बघितला. आणि खरोखर प्रभूने अद्भुत असं कार्य केलं, आपल्यासाठी त्याने स्वतःचा जीव अर्पण केला. म्हणजे असं अशक्य गोष्टी त्याने शक्य केलं. आज जर आपण कोणाला बोललो की तुम्ही दुसऱ्यासाठी मरा किंवा मार खा, तर आपण मार सुद्धा खाणार नाही. आपण बोलणं सुद्धा ऐकून घेणार नाही दुसऱ्यांसाठी. आपण बोललो अरे त्याच्यासाठी मी का बोलणं खाऊ कोणाचं, बरोबर. त्याने चुकी केली, तो बोलणं खाईल. त्याने चुकी केली तर तो शिक्षा बघेल, मी का त्याची शिक्षा घेऊ. पण येशू ख्रिस्ताने नाही विचार केला. तो म्हटला की संपूर्ण जगाने पाप केलेला आहे, त्या पापापासून सोडवण्यासाठी मला स्वतः त्या वधस्तंभावरती जावं लागेल. आणि खरोखर येशू ख्रिस्त स्वतः त्या वधस्तंभावरती गेला आणि आम्हाला सगळ्या पापातून बाहेर काढलं त्याने. पण आज त्या बलिदानाची जाण नाहीये. हेच मी शुक्रवारी म्हटलं की आज आपल्याला त्या बलिदानाची जाण नाही राहिलेली आहे. मनुष्याचा स्वभाव कसा असतो की ज्या समयाला आपण त्याला मदत करू बस तेवढंच तो लक्षात ठेवतो. एकदा समय निघून गेला की तो त्या मदतीला लक्षात ठेवत नाही आणि त्या व्यक्तीला लक्षात ठेवत नाही, बरोबर. पण परमेश्वर तसं म्हणत नाही. परमेश्वर काय आहे? परमेश्वर म्हणतो की एक वेळ दूध पाजणारी आई लेकराला विसरेल, पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. कधीच विसरणार नाही. तर मग आपण का विसरतोय त्याला? मला सांगा, परमेश्वर तुम्हाला रोज लक्षात ठेवतो, रोज. एक दिवस पण असं झालं नाही की प्रभूने तुम्हाला कधी विसर पडलेला आहे, कधी परमेश्वर तुमच्यावरती लक्ष ठेवत नाहीये, असं एक दिवस पण नाही. रोज प्रभू तुम्हाला आठवण करतोय. मग तुम्ही असं एक दिवस तरी आहे का की तुम्ही परमेश्वराची आठवण केलेली आहे? बरेचसे असे मिळतील की जे परमेश्वराची आठवण सुद्धा करतात, विसरतात. प्रार्थना करायचं विसरतात, उपवासाचं विसरतात, संगतीचं विसरतात. असे पुष्कळ जण तुम्हाला भेटतील. पण परमेश्वर काय म्हणतो? मी तुला कधी विसरणार नाही, कारण की मी तुला माझा प्राण देऊन जिवंत केलेला. जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट होत नाही तुमची, तोपर्यंत तुम्हाला त्या कार्याची किंमत नसते. तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला फुकट मिळाली तर तुम्ही कसं वापरता? त्याला असंच वापरता. फुकट मिळाली ना, पण तीच जर गोष्ट तुमच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही कमवून घेतली तर तुम्हाला त्याची किंमत असते. तुम्ही सारखे त्या गोष्टीला जपणार, तुम्ही त्याची काळजी घ्याल, बरोबर. मग त्या येशू ख्रिस्ताने स्वतःचा जीव अर्पण केला आपल्यासाठी, मग त्यालाच काळजी आहे ना, बरोबर. आपण तर विसरलो, पण त्याला काळजी आहे, कारण की त्याने स्वतःचा जीव ओतलाय. स्वतःचा जीव ओतलाय तर त्याचं लक्ष असणारच तेवढं आपल्यावरती. पण आपण विसरतो परमेश्वराला. येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला आणि तेव्हापासून आजपर्यंत तो आपल्यामध्ये आहे आणि पुढेही आपल्यामध्ये असणार. पण आपण त्याला बघू शकत नाहीये, आपण त्याला ओळखू शकत नाहीये, कारण की सगळ्यात पहिले आपल्या आत्मिक नेत्र बंद आहेत, आपली आत्मिक बुद्धी काम करायची बंद झालेली आहे, आपले विचार खुंटले आहेत आणि आपण देवामध्ये छोटे झालो आहोत. आपण देवामध्ये वाढलं पाहिजे होतं, पण आपण देवामध्ये तसे छोटे लहान झाले आहोत. आणि त्याच्यामुळे आपण देवाला बघू शकत नाहीये, आपण देवाला ऐकू शकत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कंटिन्यू महिना 2 महिने किंवा 6 महिने देवाच्या इतक्या सहवासात राहा, त्यावेळेस तुम्ही देवाला पाहाल आणि देवाला ऐकाल. तुम्हाला आवाज पण येईल, तुम्हाला परमेश्वर वचन पण देईल आणि परमेश्वर तुमच्याशी बात पण करेल. पण कधी? ज्यावेळेस कंटिन्यूस तुम्ही देवामध्ये राहाल. आणि तुम्ही देवामध्ये नका राहू, देवामध्ये तुम्ही येऊ नका, प्रार्थना करू नका, संगतीत जाऊ नका, आणि मग अचानक एक दिवस प्रार्थना करा, त्यावेळेस तुम्हाला आवाजही येणार नाही, परमेश्वर तुमच्याशी बोलणार पण नाही आणि सामर्थ्याचं कार्य करणार पण नाही. हाच फरक आहे. म्हणून आज परमेश्वर आपल्याला दिसत नाही. पूर्वीच्या लोकांनी सांगितलं होतं की देवा मला दर्शन दे. कोण बोललं होतं का? मोशे बोलला होता का? एली बोलला होता? एलिया बोलला होता का? शमूएल बोलला होता का? दाऊद बोलला होता का?
सलमान बोलला होता. कोण बोललं होतं देवाला की तू मला दर्शन दे किंवा तू मला आवाज दे? कोणी बोललं होतं का? नव्हतं बोललं. पण त्यांच्या मनात परमेश्वराचं भय होतं. सगळ्यांचं बोलत नाही मी, जे निवडक होते त्यांच्या मनात परमेश्वराचं भय होतं. ते परमेश्वराला उच्च स्थान देत होते, ते परमेश्वराची महिमा करत होते आणि परमेश्वराचा इतका विश्वास होता की त्या विश्वासाच्या द्वारे ते कुठलीही गोष्ट करतील असं त्यांच्या मनात वाटत होतं आणि त्यांनी ती गोष्ट केल्या पण. अशा भरपूर उदाहरणं तुम्हाला जुन्या करारामध्ये मिळतील, बरोबर. पण आज त्याच गोष्टी आपल्यासोबत होत नाहीये. शौलाला परमेश्वराने आवाज दिला, शौला शौला तू माझा छळ का करतोस? शौल म्हणतो की प्रभू तू कोण आहेस? प्रभू म्हणतो मी तोच येशू ख्रिस्त आहे ज्याचा तू छळ करतोस. शौलाला प्रभूने आवाज दिला, दर्शन दिलं, शौलाला आंधळा केलं. आपल्याला का देत नाहीये? कारण की आपले डोळे आंधळे झालेले आहेत, आपले आत्मिक डोळे आंधळे झाले. आपण परमेश्वराच्या सहवासामध्येच नाहीये तर परमेश्वर आपल्याला कसा दिसेल? परमेश्वर आपल्याशी कसा बात करेल? कारण की आपण परमेश्वरापासून खूप दूर गेलेलो आहोत. या जगिक गोष्टींनी आपल्याला परमेश्वरापासून दूर केलेलं आहे. या जगिक सैतानी कृत्यांनी आपल्याला परमेश्वरापासून दूर केलेलं आहे. त्याच्यामुळे ना आपण त्या रिझरेक्शनवरती विश्वास ठेवतो, ना आपण परमेश्वराच्या प्रत्येक वचनावरती विश्वास ठेवतो. वचन सांगतंय की माझ्या 39 फटके तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले, बरोबर. तरी पण आपण काय म्हणतो? मी आजारी. वचन सांगतं की मेलेले जिवंत झालेले आहेत, तरी पण आपला विश्वास सांगतो प्रार्थना करू का, जिवंत होईल का, असा आपला विश्वास सांगतो. पेत्राने पण मेलेले जिवंत केले, बरं का, बायबलमध्ये लिहिलेले. येशू ख्रिस्ताने तर केलेलं आहे, तो तर परमेश्वर आहे. पण त्याच्या शिष्याने सुद्धा मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलेले, प्रार्थना केली. मला फक्त तेवढाच विश्वास होता की प्रभू त्या सुंदर नावाच्या फाटकाजवळ बसलेल्या लंगड्याला, जो जन्मापासून लंगडा होता, त्या लंगड्याला पेत्र काय म्हटला की आमच्याकडे तुला द्यायला काही नाहीये, पण फक्त एक गोष्ट देऊ शकतो. आता विश्वास बघा त्याचा. तो म्हणतो फक्त एक गोष्ट देऊ शकतो मी. तर तो आशेने बघतो, काय देईल ना, काय देईल. तो म्हणतो येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चाल. लगेच उठतो आणि चालायला लागतो. कसं काय शक्य? आपण पण तो प्रार्थना करतो इतरांसाठी, ते तर उठून चालत नाहीये, ते बरे होत नाहीये, बरोबर. सगळे म्हणतील तर त्यावेळेस होत होतं, आज होत, आता कसं काय होईल? हा चुकीचा समज आहे. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी, तसं नाहीये. देव म्हणतो मी सर्व काळ एकसारखा आहे. काल आज युगानो कसा आहे? एकसारखा आहे. तो काल पण तसा होता, आज पण तसा आहे, उद्या पण तसंच असणार, तो बदलणार नाहीये. मग त्याने काल लोकांना जिवंत केलं तर आज लोकांना करणार नाही का? तो जिवंत करेल ना. पण जो मध्यस्थी करतोय त्याचा विश्वास कमी, तो विश्वासामध्ये खूप कमी आहे. म्हणून ना त्याची प्रार्थना ऐकली जाते, ना त्याचे विनंत्या स्वीकार केल्या जातात, ना तिथे चमत्कार होतो, ना अद्भुत कृत्य होतात. मोस्टली काही लोक म्हणतात की या सगळ्या गोष्टी महत्व देऊ नका, बरोबर. कशाला? हिलिंग मिरॅकल्स आणि अनेक गोष्टी, जसं अन्य भाषा झालं, प्रॉफेसी झालं, आणखी परमेश्वरचे दान वरदान, या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही जास्त फोकस करू नका. तुम्ही वचनाकडे करा. सत्य गोष्ट, तुम्ही वचनाकडे फोकस करा, पण वचनाबरोबर या सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे. कारण की वचन देहधारी झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो वचन प्रभू येशू ख्रिस्त होता आणि येशू ख्रिस्ताने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग येशू ख्रिस्त म्हणतो ज्या ज्या कृत्य मी करतोय, जे जे कृत्य मी करतोय ते सगळे तुम्ही त्याहून अधिक कराल. आज आपल्यामध्ये ते कृत्य दिसत नाहीये, याचा अर्थ आपण कुठेतरी देवाच्या गोष्टींमध्ये चुकतोय. तुम्ही एखाद्या माठात किंवा हंड्यामध्ये पाणी भरा, पूर्ण काटोकाट भरा, पाणी आपोआप कमी होईल. परत भरा, पाणी आपोआप कमी होईल. मग तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी छिद्र आहे, ज्या छिद्रातून ते पाणी पूर्ण निघून जात आहे.
ते टिकून राहत नाही. मग इथे तुम्ही अंदाज लावू शकता, इथे तुम्ही समज लावू शकता. मग प्रार्थनेमध्ये समज का लावत नाही? आपण प्रार्थना करतोय, विनंती करतोय, पण कुठेतरी ते सगळं निघून जात आहे, ते पूर्ण होत नाहीये, टिकून राहत नाहीये. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आपल्याला छिद्र पडलेलं आहे. आपल्या आतमध्ये आपण कुठेतरी करप्ट झालेलो आहोत, म्हणून आपली प्रार्थना वरपर्यंत पोहोचत नाहीये आणि आपण रिकामे होतोय. दाऊद काय मी म्हटलं, शुक्र काय म्हटलं, दाऊद म्हणतो माझं भांड भरून व्हायला पाहिजे. बरोबर, पूर्ण भरून ते ओव्हरफ्लो झालं पाहिजे. म्हणजे भांड कसं आहे? पूर्ण पॅक आहे, कुठे छिद्र नाहीये. जे भांड पूर्ण पॅक आहे, ज्याला छिद्र नाहीये, ते भरून वाहेल. पण ज्याला छिद्र आहे ते कदापि भरणार नाही, ते कदापि भरणार नाही. ते रिकाम होत जाईल. जरी तुमच्यामध्ये देवाचा आत्मा उतरला, पण त्या देवाच्या आत्माला टिकवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये नसेल, तर तो आत्मा हळूहळू करून तुमच्यामधून निघून जाईल आणि तुम्ही पूर्वीसारखे पुन्हा साधारण व्हाल. प्रभू म्हणतो की या सगळ्या गोष्टी विश्वासावर होतात. तुमचा विश्वास जर खरंच आहे, येशू ख्रिस्त मेल्यातून उठवले गेलेला आहे आणि येशू ख्रिस्त आज आपल्यामध्ये आहे आणि येशू ख्रिस्त आपल्याला रॅप्चर मध्ये घेऊन जाणार आहे, या सगळ्या गोष्टीवर जर विश्वास ठेवता तर निश्चय परमेश्वर तुम्हा सगळ्यांना त्याच्या आगमनाचा समय उभा करेल. आता मागाशी मी म्हटलं की 3 दिवसापर्यंत बॉडी चांगली राहते, 4थ्या दिवशी बॉडी सडायला सुरुवात होते. बरोबर, या 3 दिवसाचं खूप महत्व आहे. बायबलमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर या 3-3ऱ्या दिवसाचं इतकं महत्व आहे ना, खूप मोठं महत्व आहे. आपल्याला आता कळालंय की येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी उठला, त्याने आपल्याला काय दिलं? जीवन दिलं. बरोबर, आणि त्या जीवनाचा एक नजर आपल्याला दिला की बघा, हे जीवन मी तुम्हाला दिलेलं आहे. कुठलं जीवन? जगिक जीवन, जे या क्रूसावर तुम्ही स्वतःला अर्पण केलं, तुम्हाला जगिक जीवन दिलेलं आहे, मांसाहाराचं जीवन दिलेलं आहे. पण जे पुनरुत्थान होऊन त्याने दाखवलं की हे आत्मिक जीवन तुम्हाला मिळणार आहे. या जीवनाकडे तुम्ही लक्ष द्या. बरोबर, 3ऱ्या दिवशी त्याने उठला आणि त्याने आपल्याला दाखवलं की आत्मिक जीवन मी तुम्हाला देणार आहे. मग आपल्याला जगिक जीवनाकडे लक्ष लावायचं की ते आत्मिक जीवनाकडे लक्ष लावायचं? आत्मिक जीवनाकडे. कारण की जगिक जीवन कधीही नष्ट होईल. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, तो येशू म्हणतो जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, जे परमेश्वराचं आहे ते परमेश्वराला द्या. म्हणजे पृथ्वीचं आहे ते पृथ्वीला द्या, जे देवाचं आहे ते देवाला द्या. पृथ्वीचं काय तुमच्याकडे? शरीर आहे. पृथ्वीच्या मातीपासून रचलेलं तुमचं शरीर आहे, ते पृथ्वीला जाणार. पण जो आत्मा आहे तो परमेश्वराकडे जाईल. मग त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी तुम्ही आत्म्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर तो जाईल. जर आपण आत्म्यामध्ये वाईट गोष्टी केल्या तर तो आत्मा सैतानाच्या आधिपत्यामध्ये राहील. सैतान त्याला कंट्रोलमध्ये घेईल. बघा, कधी कधी सैतान आपल्याला कंट्रोल करतो, आपल्या डोक्याला कंट्रोल करतो, आपल्या विचारांना कंट्रोल करतो. आपल्याला प्रत्यक्ष राग येतो, खूप जास्त राग येतो आणि रागामध्ये आपण काही करून बसतो आणि राग गेल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की मी वाईट केलेलं आहे. बरोबर, कारण की सैतान तुमच्या विचारांना कंट्रोल करतो. सैतान तुमच्या चुकीला बघतो आणि तिकडेच घात करतो, तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतो. पण येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी उठलेला आहे. तसं आपल्याला उठायचंय, आपल्याला धावायचंय, परमेश्वरामध्ये आपल्याला वाढायचंय. तो 3रा दिवस खूप जवळ आहे. 3रा दिवस इतका जवळ आहे की आपल्याकडे समय नाही. आता 3ऱ्या दिवसाचं वैशिष्ट्य, महत्व आपण बघू. हे 3ऱ्या दिवसाचं काय काय महत्व आहे आपण बघू. उत्पत्ती मध्ये येऊ, 22 अध्याय. मध्ये 4. तीसरे दिन अब्राहम ने आंखें उठाकर उस स्थान पर दृष्टि देखा. काय सांगितलंय की 3ऱ्या दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून त्या स्थानला बघितलं, त्या ठिकाणाला बघितलं. कुठलं ठिकाण? कुठलं ठिकाण होतं? नाही, ठिकाण कुठलं होतं? ते वेदीचं ठिकाण होतं, ज्या ठिकाणी अब्राहमाला त्याच्या मुलाला वध करायचं होतं. तिकडे ते अर्पण करायचं होतं परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे. पण अब्राहमाने कधी बघितलं? त्या ठिकाणाजवळ 3ऱ्या दिवशी बघितलं. लक्षात घ्या, 3ऱ्या दिवसाचं महत्व बघा. 3ऱ्या दिवशी त्याने बघितलं. 2 दिवसाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला नाहीये. डायरेक्ट अब्राहमाने 3ऱ्या दिवशी त्या जागेला बघितलं आणि तिकडे जाऊन त्यांनी सगळ्या तयारी केल्या. लाकडं, कोळसा सगळं काय घेतलं
आणि जाऊन तिथे काय केलं, तयारी केली. ठीक आहे. आणि त्याच्या मुलाला त्या वेदीवर ते बांधलं आणि मारायला जाणार तेवढाच आवाज आला, अब्रामा अब्रामा मारू नकोस, त्या झाडामध्ये मेंढू आहे, त्याला घे त्याचं. बरोबर. म्हणजे काय झालं, रिझरेक्शन झालं, म्हणजे पुनरुत्थान झालं, जीवन मिळालं. बघा, जीवन मिळालं. इसाकाला काय मिळालं, जीवन मिळालं. कुठल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. येशू ख्रिस्त उठला कधी, तिसऱ्या दिवशी. बरोबर. तिसऱ्या दिवसाचं खूप महत्व आहे. त्या तिसऱ्या दिवशी ते तिथे पोहोचले आणि तिसऱ्या दिवशीच त्याला मारायचं होतं, पण परमेश्वराने मारू दिलं नाही, पण त्याला जीवन दान दिलं. म्हणजे तिकडे तिसऱ्या दिवशी रिझरेक्शन झालं. तो उठला त्या मरणातून, त्या वेदीतून, त्या मरणाच्या वेदीतून तो उठला आणि त्याला जीवन प्राप्त झालं. जर त्या दिवशी देवाने आवाज दिला नसता तर अब्रामाने मारला असता त्या मुलाला. बरोबर, संपला असता. पण शेवटच्या समयाला परमेश्वराने आवाज दिला आणि त्या इसाकाला उठवलं, रिझरेक्शन झालं त्या ठिकाणी. बरोबर. तिसऱ्या दिवशी. आता आणखी एक वचन बघू आपण, होशे याचा 6वा अध्याय 2रं वचन. होशे 6:2. यारेद राजा की भेंट ठहरने के लिए अशूर देश में पहुंचाया जाएगा. होशे 6. 2 दिन के बाद वह हमको जिलाएगा. काय सांगताय बघा, 2 दिन के बाद वो हमको जिलाएगा. बरोबर, 2 दिन के बाद वो हमको जिलाएगा. पुढे, और तीसरे दिन वो हमको उठाकर खड़ा करेगा. काय सांगताय की दुसऱ्या दिवसानंतर तो आम्हाला जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी आम्हाला काय करेल, उठून उभा करेल. म्हणजे तिथे पण काय होत आहे, रिझरेक्शन होत आहे, मेलेला व्यक्ती जिवंत होतोय. कुठल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. बरोबर. महत्व का, जुन्या करारापासून तर नवीन करारामध्ये या तिसऱ्या दिवसाचं खूप महत्व आहे, मांडलं गेलेलं आहे. पहिली गोष्ट आपण उत्पत्ती मध्ये बघितली की तिसऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर केली, त्या जागेला बघितलं ज्या जागेवरती त्याच्या मुलाचा बळी द्यायचा होता, पण त्याच्या मुलाला परमेश्वराने जीवन दान दिलं तिसऱ्या दिवशी. आता होशेमध्ये बघतोय की तिसऱ्या दिवशी परमेश्वर त्या लोकांना उठून उभा करतोय, तयार करतोय, त्यांना जीवन देतोय. म्हणजे इथे पण परमेश्वर काय करतोय, रिझरेक्शनचं सामर्थ्य, द पॉवर ऑफ रिझरेक्शन तिकडे आपल्याला बघायला मिळतोय. बरोबर. आता तिसरं वचन बघू आपण, त्याच तिसऱ्या दिवसाचा निर्गम याचा 19 अध्याय 10 आणि 11. निर्गमन 19, 19, 10, 11. तब यहोवा ने मूसा से कहा, लोगों के पास जा और उन्हें आज और कल पवित्र करना. काय सांगतोय की लोगों के पास जा और उन्हें आज और कल पवित्र करना. म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना पवित्र कर, असं परमेश्वराचं वचन सांगतंय. पुढे, और वे अपने वस्त्र धो ले, और वे अपने वस्त्र धो ले, और वे तीसरे दिन तक तैयार हो जाए, और वे तीसरे दिन तक तैयार हो जाए, क्योंकि तीसरे दिन यहोवा सब लोगों के देखते सीने पर्वत पर उतर आएगा. यहोवा तिसऱ्या दिवशी येणार आहे घ्यायला. बरोबर. 2 दिवस तुम्ही स्वतःला तयार करा, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही रॅप्चर मध्ये उभे असणार. लक्षात ठेवा, वचन सांगते, निर्गम मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. मोशेला प्रभूने सांगितलं की 2 दिवस त्या प्रजांना तयार कर, त्या लोकांना तयार कर, कारण की तिसऱ्या दिवशी मी येत आहे त्या सिनाय पर्वतावर. कशासाठी, दर्शन द्यायला. बरोबर. आता परमेश्वर दर्शन द्यायला येत नाहीये, आता परमेश्वर घ्यायला येत आहे. कितव्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. बरोबर. आता बघा बायबल काय एकदम स्पष्ट सांगते तिसऱ्या दिवसाचं महत्व, की जसं येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला गेला त्याला कारण आहे. तिसराच दिवस का, कारण की जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत तिसरा दिवस खूप महत्वाचा ठरलेला आहे.
प्रत्येक वचनामध्ये तिसऱ्या दिवशी परमेश्वर नवीन जीवन देत आहे. प्रत्येक वचनामध्ये तिसऱ्या दिवशी परमेश्वर उठून उभा करत आहे. म्हणून येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठून उभा झाला आणि आपल्याला त्याने ते रिझरेक्शनचं पॉवर दाखवलं, ते सामर्थ्य दाखवलं. आता ते सामर्थ्य आपल्या आतमध्ये कार्य केलं पाहिजे. त्या सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या सामर्थ्याप्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे, बरोबर, वागलं पाहिजे, त्या सामर्थ्याला ओळखलं पाहिजे. तिसरा दिवस कसा आहे? खूप महत्वाचा आहे. पुन्हा सांगतो, तिसरा दिवस खूप महत्वाचा आहे. देव म्हणतो 2 दिवसात तुम्ही स्वतःला आवरा, 2 दिवसात तुम्ही तयार व्हा, तिसऱ्या दिवशी मी येणार आहे. अगो तिसरा दिवस कधी आहे ते आपण बघू, केव्हा असेल. जेव्हा आपण 2 पेत्र याचा 3 अध्याय 8 वचन, 2 Peter 3rd chapter verse 8. हे प्रिय, यह बात तुमसे छिपी न रहे कि हाँ, प्रभु के यहाँ एक दिन 1000 वर्ष के बराबर है. आता लक्षात घ्या, प्रभूकडे एक दिवस म्हणजे काय आहे? 1000 वर्ष आहे. लक्षात घ्या, एक दिवस म्हणजे 1000 वर्ष. पुढे और और 1000 वर्ष एक दिन के बराबर. और 1000 वर्ष एक दिन के बराबर. बरोबर. तिसऱ्या दिवसाचं महत्व सांगितलं ना मी. आता लक्षात घ्या, तिसरा दिवस कधी आहे? एक दिवस म्हणजे 1000 वर्ष आणि 1000 वर्ष म्हणजे एक दिवस देवासाठी आहे. आज काय चाललंय? 2022. म्हणजे 2 दिवस संपून तिसरा दिवस सुरू आहे. 2 दिवसात तुम्हाला तयार व्हायचं होतं, तिसऱ्या दिवशी तुम्हाला उपस्थित राहायचं देवासमोर. आता वेळ कसली आहे? तुम्हाला देवासमोर पवित्र उपस्थित राहण्याची, कारण की परमेश्वर कधी पण येईल तिसऱ्या दिवशी. वचन सांगतंय 2 पेत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की परमेश्वरासाठी एक दिवस म्हणजे 1000 वर्ष आणि 1000 वर्ष म्हणजे काय? एक दिवस. तर आज आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत. परमेश्वर कधी पण येईल घ्यायला, आपल्याकडे वेळच नाहीये. काय आपण स्वतःला तयार केलेलं आहे? आपली तयारी पुढे दिसते. तुम्ही जर कुठे जाता तर तुमची तयारी दिसते. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, तुमच्याकडे बॅग्स असतात, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही चांगले कपडे घालून वगैरे नटून थटून सगळीकडे जातात, बरोबर. या सगळ्या गोष्टी घेऊन जातात. मग आपल्याला वाटतं की हा याची तयारी आहे, हे तयार होऊन आले आहेत, बरोबर. तसं आज जर परमेश्वराने आपल्याकडे बघितलं तर परमेश्वर आपली तयारी दिसेल का? शक्यता खूप कमी आहे. कारण की मनुष्य शेवटच्या समयाला भेटवले जातील, त्याप्रमाणे प्रत्येक विश्वासी परमेश्वराच्या गोष्टीपासून दुरावला गेलेला आहे. आज परमेश्वर नकोय, पण त्याला काय पाहिजे आहे? शांती पाहिजे, जगिक आनंद पाहिजे, जगिक गोष्टी पाहिजे, पण परमेश्वर नकोय. पण वचन सांगतंय की तिसऱ्या दिवशी तो घ्यायला येणार आहे. तिसऱ्या दिवशी रिझरेक्शन झालेलं आहे. तिसऱ्या दिवशी रॅप्चर होणार आहे. आणि आज आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत. आपल्याला किती मेहनत केली पाहिजे? आपल्याला किती तयार व्हायला पाहिजे? आज तुम्ही तुमचं ठरवा. आज तुम्ही स्वतःला विचारा की हा, मी तयार आहे का? खरंच या तिसऱ्या दिवसामध्ये मी बघेल का? तिसरा दिवस देवाचा जे सामर्थ्य आहे, देवाचं जे रिझरेक्शन पॉवर आहे, त्याला मी बघेल का? हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की परमेश्वराच्या त्या तिसऱ्या दिवसामध्ये आज आपण सतत आहोत. मनुष्याला चिंता नाहीये. मनुष्य फक्त आजचं बघतो, आज मी खातोय पितोय चांगलं आहे, पण माझ्या मेल्यानंतर काय होईल याचा विचार आपण कधी केलाच नाही. खरंच मी देवाच्या राज्यात जाईल का माझा आत्मा भटकत राहील? मी म्हटलं ना फ्रायडेला, काय बोललो की एखादी व्यक्ती मेली की मग याला पकड, त्याला पकड, त्याला पकड, बरोबर. मग प्रार्थना केल्यावरती विचारणार, सांगितल्यावरती ते बोलणार, मग बोलणार की मला खायचं होतं म्हणून मी याच्यात घुसलो, माझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून मी त्याच्यात घुसलो, बरोबर. पण वचन सांगताय जे ख्रिस्तात झोपी गेले ते शेवटच्या समयाला उठवले जातील. म्हणजे ते मध्ये कधीच उठणार नाहीत, ते डायरेक्टली शेवटच्या समयाला उठवले जातील. त्यांचा आत्मा शांत,
ते उठवले जाणार नाही, कधी जातील शेवटच्या समयाला. पण जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले नाहीये, मग ते उठून भटकतील आणि ते इतरांच्या जीवनात त्रास देतील आणि ते एक नाशचा आत्मा होऊन दुसऱ्या आत्म्याला नाशामध्ये खेचतील. आज सत्य परिस्थिती आहे आणि आज आपल्याला तयार होऊन देवाच्या समोर उभे राहायचं. जर आज आपण तयार होऊन देवाच्या समोर उभं राहत नाहीये, तर देव या तिसऱ्या दिवसात येणार आहे. त्यावेळेस आपण देवासोबत कदापि जाऊ शकणार नाही. जर खरंच आपल्याला देवासोबत जायचंय, तर आपल्याला आजच तयारी करायची, आजच समजायचं आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या दिवस नाहीये, आजच दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्ही काय करू शकता तेवढी धावपळ तुम्ही करा देवासाठी. तुम्ही कसा प्रकारे तयार होऊ शकता, तुम्ही स्वतःला तयार करा. उद्या माहित नाही, उद्या आन्सर होऊ शकतो, देव कधी पण येऊ शकतो. देव म्हणतो की मी चोराप्रमाणे येईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण जे त्याची दुल्हन आहे ते बरोबर त्यांना इंडिकेटर मिळेल की हा देव आलेला आहे, मी तयार आहे. आज आपल्याला देवाच्या राज्यात जायचंय की इथेच राहायचं? जायचं देवाच्या राज्यात ना. देवाच्या राज्यात जायचं तर मग देवाच्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी मिळवणं पण गरजेचं आहे. नाही तर वचन सांगतं की त्या विवाहाच्या भोजमध्ये आमंत्रित केल्यांपैकी एक बिना वस्त्राचा आला आणि त्याला राजाने बघितलं, तर राजाने त्याला काय शिक्षा दिली की याला उचला आणि त्या अंधारात टाका, जिथे रडणं आणि दात खाणं आहे, तिथे ओरडणं आहे. म्हणजे काय, त्या अधोलोकामध्ये. बरोबर. परमेश्वराच्या राज्यात जायचं असेल तर आपल्याला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणं खूप गरजेचं आहे. पण जर आपण त्याप्रमाणे चालत नाही आहोत, तर आपण तिथे जाऊ शकणार नाही. आपण इथेच राहू, आपण इथेच या गोष्टींचा काय करू, सामना करू. आपण त्या गोष्टी स्वतःवरती झेलू. कारण की महाउपद्रव काळ सुरू होईल. त्यावेळेस काय होईल, महाउपद्रव काळ. त्यावेळेस तुम्हाला उपद्रव, फक्त उपद्रव मिळेल, तुम्हाला सुख मिळणार नाहीये, तुम्हाला चैन मिळणार नाहीये, तुम्ही बेचैन व्हाल, तुम्हाला उपद्रव होईल. कारण की त्यावेळेस महाउपद्रव काळ सुरू झालेला असेल. पण परमेश्वराचं वचन सांगते की त्या महाउपद्रव काळाच्या आधी मी माझ्या लेकराला जे तयार आहेत त्यांना घेऊन जाईल. तुम्हाला तयार व्हायचंय, जायचंय, तर तयार व्हा. कारण की आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत आणि तिसऱ्या दिवसाचं महत्व खूप आहे. तिसऱ्या दिवशी रिझरेक्शनचा दिवस आहे. आज तिसरा दिवस आहे, रिझरेक्शन दिवस आहे, पुनरुत्थानचा दिवस आहे. आणि या तिसऱ्या दिवशी परमेश्वर उठलाय. तिसऱ्या दिवशी परमेश्वराने लोकांना घेऊन जाण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे तो म्हटला की मी येईल, तिसऱ्या दिवशी मी येईल. आज तर तयार नुसतंच आपण रविवारी येईल जाईल नाही. तुम्ही रविवारी आलात तर तुम्हाला शनिवारपर्यंत देवाच्या वचनात राहायचंय, तुम्हाला प्रार्थनेमध्ये राहायचंय, तुम्हाला संगतीत राहायचंय, तुम्हाला तयार व्हायचंय. कारण दिवस खूप खराब चालले, इतके वाईट दिवस चाललेले आहेत. त्या दिवसामध्ये स्वतःला वाचवणं खूप कठीण आहे. जर आपण स्वतःला वाचवू शकत नाही तर आपल्या सोबत्याला आपण कसं काय वाचवणार? त्यासाठी आपण तयार झालो तर सगळ्यांना आपण वाचू शकतो, प्रयत्न करू शकतो परंतुचं वचन सांगून. तर प्रभू आज जिवंत झाला आणि त्याने आम्हाला दर्शन दिलं, सगळ्यांनी दर्शन दिलं असं वचन सांगते त्या ठिकाणी. बरोबर. आणि प्रभू महिमामध्ये वरती उचलला गेला. तेव्हापासून आजपर्यंत प्रभू आपल्या मध्ये आहे आणि शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार. फक्त प्रभूची एवढी इच्छा आहे की त्याला अपेक्षित उत्तर पाहिजे आपल्याकडून. कसलं अपेक्षित उत्तर? तसं उत्तर जर मिळालं तर परमेश्वर आपल्याला तयार करेल. बरोबर. त्यासाठी तयार प्रभू तुम्हाला आशेष करू, प्रार्थनेमध्ये जाऊ.